ज्या आहेत ना या प्रिझर्व का करायचे असतात, फूड प्रिझर्व का करायचं असतं. तर आता प्रिझर्वेशन का करायचं असते हे काही बेसिक कारण आहेत की फळ आणि भाज्या हे कशा ना नाशवंत आहे, पेरिशेबल आहेत. हे काही आहेत ते एक दिवस टिकतील, काही एक महिना टिकतील, काही 10 दिवस टिकतील, असे वेगवेगळ्या प्रत्येकाची शेल्फ लाईफ आहे. तर आपण फूड प्रिझर्व केलं की त्या प्रोडक्टला ना शेल्फ लाईफ मिळते. फॉर एक्झाम्पल आता जस्ट मँगोचा सीझन चालू आहे किंवा जस्ट संपत आला, आता तेच मँगो आपल्याला डिसेंबर मध्ये खायचे असतील, नोव्हेंबर मध्ये खायचे असतील, तर मग आपण ते प्रिझर्व केले, प्रोसेस केले आपण, तर त्याच्या मँगो पासूनचे आपण वेगवेगळे प्रोडक्ट्स आपण खाऊ शकतो. आणि मग ती जी येते ना तिथे मग आपल्याला फूड प्रोसेसिंगचं काम येतं. मग ऑफ सीझनला आपल्या ते फळं किंवा भाज्या आपल्याला खायला मिळावं म्हणून आपल्याला ते येतं, म्हणून आपल्याला फूड प्रिझर्व करावं लागतं. त्याचबरोबर आपल्याला बिझनेस, आपण जेव्हा आता उद्योजक व्हायचं, आपल्याला बिझनेस करायचा आहे, जर आपण त्या प्रोडक्टला शेल्फ लाईफ आणू शकलो, ओके, तर मग बऱ्याच मोठ्या प्रमाणात आपल्याला बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज निर्माण होते. तुम्ही बघा भारतामध्ये 43% हे भाजीपाला जो आहे, फळभाज्या वगैरे जे आहेत, बिफोर बिंग कन्झ्युम या वेस्टेज होत आहे. लोकांकडे पोचायचं, खाण्याच्या आधीच ते कन्झ्युम व्हायच्या आधीच ते वेस्टेज होतात. मग तेच आपण जर प्रिझर्व करू शकलो तर भारताची पूर्ण इकॉनॉमी पूर्ण बदलू शकते. मग त्यासाठी फूड प्रिझर्वेशन किंवा फूड प्रोसेसिंग एक इम्पॉर्टंट भाग येतो. ओके, आता फूड प्रोसेसिंग मध्ये तुम्ही बघाल तर आपल्याला वेगवेगळे डिफरंट टाइप्स ऑफ फूड प्रोसेसिंग आहे. ओके, जसं मगाशी मी बोललो, आता हा तो परत प्रश्न आला इथे आपल्या स्क्रीनवरती, वाय टू डू फूड प्रिझर्वेशन, फूड प्रिझर्वेशन का करायचं. तुम्ही बघा कुठचाही प्रोडक्ट आहे ना, फळभाज्या जे आहेत त्याच्यामध्ये मॉइश्चर कंटेंट असते. ते मॉइश्चर कंटेंट असल्यामुळे त्याच्यामध्ये मायक्रोबियल ग्रोथ होते. मायक्रोबियल ग्रोथ झाली की मग तो प्रोडक्ट खराब होतो, मग फंगस येतो किंवा ईस्ट फॉर्मेशन होईल आणि मग तो प्रोडक्ट खराब व्हायला लागतो. मग आपण काय करतो की ते मायक्रोबियल ग्रोथ थांबवण्यासाठी वेगवेगळे प्रिझर्वेशनचे मेथड्स वापरतो. त्याचबरोबर आपण ते ग्रोथ थांबवली तर मग आपल्या प्रोडक्टला आपण शेल्फ लाईफ आणू शकतो. त्याचबरोबर बऱ्याच मोठ्या प्रमाणात आपल्याला बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज निर्माण होतात. ओके, तर आता डिफरंट टाइप्स ऑफ फूड प्रिझर्वेशन मेथड्स आहेत, वेगवेगळे प्रिझर्वेशन. आता तुम्ही बघा घरी तुमच्याकडे आज तुमच्याकडे थोडं एक्सेसिव्ह जेवण बनलंय, तर मग ते फ्रीज मध्ये ठेवलं जातं आणि मग 2 दिवसांनी, 3 दिवसांनी, 5 दिवसांनी ते प्रोडक्ट खाल्लं जातं. मग फ्रीजिंग हा जो मेथड आहे ना, फ्रीजिंग इज अ प्रिझर्वेशन मेथड आहे. आपल्याला तुम्ही बघा ग्रीन पीस, मार्केटमध्ये ग्रीन पीस मिळतात, नंतर स्वीट कॉर्न मिळतात, गाजर मिळतात, नंतर बरेचसे मग बर्गर पॅटी आहेत. ओके, असे बरेचसे प्रोडक्ट आहेत की जे आपल्याला फ्रोझन फॉर्म मध्ये मिळतात. मग फ्रीजिंग, फ्रोझन जे आहे फ्रीजिंग करणं, हे पण एक प्रिझर्वेशनचं मेथड आहे. तसंच कॅनिंग एक मेथड आहे, ही वेगवेगळे प्रोडक्ट्स जे आहेत, फळ आणि भाज्या किंवा व्हेज नॉनव्हेजचे प्रोडक्ट आहेत, हे कॅन केले जातात आणि कॅनिंग करून मग ते 1 वर्ष 2 वर्ष त्याला शेल्फ लाईफ मिळते. मग कॅनिंग इंडस्ट्री पण एक वेगळी आहे. डिहायड्रेशन आपला आजचाच विषय, फ्रीज डिहायड्रेशन, फ्रीज ड्राईंग पण त्या डिहायड्रेशन मध्येच येतो विषय. नंतर सॉल्ट, आपण काही प्रोडक्ट बघा की त्या प्रोडक्टला कैरी आहे त्याला सॉल्ट लावून उन्हात सुकवतात. ओके, त्याचबरोबर पिकलिंग आहे. ओके, लोणचं बनवलं जातं, लोणचं जे बनवले जातात तर ते पण प्रिझर्वेशनचे मेथड आहे. ऑइल मध्ये ठेवलं जातं किंवा विनेगर मध्ये तो ठेवला जाईल तो प्रोडक्ट आणि तो प्रोडक्ट प्रिझर्व केला जाईल. बरोबर, पॅश्चरायझेशन, मिल्क पॅश्चराइज करतात आणि त्याला शेल्फ लाईफ म्हणतात. तसंच अंड्याला पण पॅश्चराइज करतात आणि अंड्याला पॅश्चराइज करून त्याला एक महिना शेल्फ लाईफ आणली जातं. तसंच फर्मेंटेशन करून तो प्रोडक्ट प्रिझर्व केला जातो. केमिकल प्रिझर्वेटिव्ह वापरून तो प्रोडक्ट प्रिझर्व केला जातो. फॉर एक्झाम्पल सोडियम बेन्झोएट आहे, सायट्रिक ऍसिड आहे, असे वेगवेगळे केमिकल्स आहेत की जे केमिकलचा वापरून तो प्रोडक्ट प्रिझर्व केला जातो. फॉर एक्झाम्पल तुम्ही जॅम बघा, सॉस बघा, हे जे प्रोडक्ट आपल्याला मिळतात मार्केटमध्ये, हे प्रिझर्वेशन वापरून ते प्रोडक्ट प्रिझर्व केले जातात. सरबत आहेत, त्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह वापरतात आणि तो प्रोडक्ट प्रिझर्व केला जातो. त्याचबरोबर रेडिएशन एक पद्धत आहे की ते, फॉर एक्झाम्पल आता मँगो बऱ्याच प्रमाणात एक्सपोर्ट झाला भारतात, मग तो एक्सपोर्ट करायच्या आधी ते रेडिएशन चेंबर मधून पास केला आणि मग तो एक्सपोर्ट केला. मग कस्टमर पर्यंत जाईपर्यंत तो फ्रेश प्रोडक्ट राहतो. इव्हन कांदा आहे, बटाटा आहे, हे पण रेडिएशन चेंबर मधून पास करतात आणि तो प्रोडक्ट प्रिझर्व केला जातो आणि तो प्रोडक्ट प्रिझर्व करून पाठवला जातो. मग रेडिएशन, इव्हन मी असे पण बघितले काही आयुर्वेदिक पावडर्स आहेत त्यामध्ये केमिकल्स वापरले प्रिझर्वेशन साठी, तर त्याचं फॉर्म्युलेशन चेंज होते. मग ते रेडिएशन चेंबर म्हणून पास करतात. मग ते 2 वर्ष त्या पावडर्सना शेल्फ लाईफ मिळते. मग त्यात कुठचंही केमिकल प्रिझर्वेटिव्ह वापरायला लागत.
मग आयुर्वेदिक पावडर्स पण रेडिएशन चेंबर म्हणून पास करून प्रिझर्व केले जातात. ओके, नंतर आता आपण आपला जो विषय आहे तो फूड डिहायड्रेशन. फूड डिहायड्रेशन पण हे प्रिझर्वेशनचं एक ब्रांच आहे, एक मेथड आहे. So what is food dehydration? The food dehydration is a process of reducing moisture of food to low levels for improved shelf life by adding one or more forms of energy to the food. Most commonly, heat is added to the food by hot air, which also carries the moisture away from the food. आता याचा अर्थ काय होतो की आपण जे मगाशी बोललो की जे काय मायक्रोबियल ग्रोथ असते, जे काय खाद्यपदार्थ आहेत, भाजी किंवा फळं आहेत किंवा व्हेज नॉनव्हेज जे काही पदार्थ आहेत त्यामध्ये पाणी असल्यामुळे त्याच्यामध्ये मायक्रोबियल ग्रोथ होते. आपण डिहायड्रेशनच्या माध्यमातून काय करतो की त्या प्रोडक्ट मधलं पाणी काढायचं काम करतो. मग पाणीच निघून गेलं की त्याच्यामध्ये मायक्रोबियल ग्रोथ होत नाही, प्रोटेक्टेड राहतो तो प्रोडक्ट. मग ते एकदा आपण पाणी काढल्यानंतर त्याला वेगवेगळे आकार देऊन आपण वेगवेगळे प्रोडक्ट बनवू शकतो. ओके, आपल्याला एंडलेस पॉसिबिलिटीज आहेत. आपण एकदा डिहायड्रेशन विषय शिकलो ना तर त्याच्यापासून आपण असंख्य प्रोडक्ट निर्माण करू शकतो. बेसिक सेम राहतात, बेसिक मशिनरी टूल्स सगळे ते सगळे सेम राहतात, पण आउटपुट जे आहेत ना, एंड रिझल्ट आहेत, एंड प्रोडक्ट्स आपल्याला असंख्य आपण बनवू शकतो. एंडलेस पॉसिबिलिटीज आपल्याला. मग ते कुठचे पॉसिबिलिटीज आहेत, आपण हा डिहायड्रेशन विषय शिकलो आपण डिटेलमध्ये, तर काय काय पॉसिबल आपण करू शकतो ते आपण बघूया. ओके, आता तुम्ही बघाल ना प्रोडक्ट तुमचा आवडीचा पदार्थ आहे, बरोबर. तुमच्या घरी लहान मुलं असतील त्यांना पण आवडत असेल, तुम्हाला पण स्वतःला पण आवडत असेल, घरी सिनियर कोण असेल त्यांना पण हा प्रोडक्ट खूप आवडतो. ओके, तर नूडल्स आहे, इन्स्टंट नूडल्स आहेत. आता हा कसा बनवला जातो, ते पॅकेट ओपन केलं जातं, पाणी घेतलं जातं, त्याच्यावरती मेजरमेंट दिलं असतं, तेवढं मेजरमेंट घेतलं जातं पाण्याचं आणि तेवढं ह्याच्यामध्ये ते टाकून गरम केलं जातं आणि त्याच्यामध्ये मसाला टाकला जातो. इन्स्टंट आपलं नूडल्स तयार होतात, खूप टेस्टी लागतात. सकाळी ब्रेकफास्ट म्हणून पण लोक खातात, जेवण म्हणून पण खातात, संध्याकाळचं ब्रेकफास्ट म्हणून पण खातात, नाश्ता म्हणून पण खातात, रात्री जेवण म्हणून पण काही जण खातात. एवढा हा पॉप्युलर प्रोडक्ट आहे. आता ह्याचा बिझनेस किती आहे माहिती आहे तुम्हाला, की भारतामध्ये नूडल्सचा, इन्स्टंट नूडल्सचा बिझनेस 10,000 कोटीपेक्षाही जास्त आहे. आणि दरवर्षी 18 ते 20% वाढ होते त्याच्यामध्ये, बरोबर. 10,000 विचार करा, 10,000 कोटी फक्त ह्या नूडल्स बिझनेस वरती आहे, ओनली ऑन नूडल्स, इन्स्टंट नूडल्स. आणि नॉर आणि मॅगी, नॉर आणि नेस्लेवाल्यांनी जे मॅगी प्रोडक्ट बनवतात त्यांनी गेले 25-30 वर्ष काय केलं की भारतातल्या लोकांना त्यांनी शिकवलं इन्स्टंट फूड, डिहायड्रेटेड प्रोडक्ट कसे खायचे. म्हणून लहान मुलं पण, तुम्ही बघा शाळेमधली मुलं पण इन्स्टंट फूड बनवू शकतात. ओके, मुलीच नाही तर मुलं पण मॅगी नूडल्स बनवू शकतात, करेक्ट. तर ते एवढं ते शिकलेत मुलं. मग तेच तुम्ही बघा, त्या सेम टेक्निकनी, ही सेम जी टेक्निक वापरली आहे ना ह्यांनी, जे प्रोडक्ट बनवले आहेत, ती बनवण्याची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस आपण अभ्यास केला आणि त्या सेम टेक्निकनी आपण इंडियन फूड जे आहे, सगळं इंडियन फूड आपण इन्स्टंट फॉर्म मध्ये करू शकतो. इन्स्टंट रेडी टू, आता नूडल्स बघाल, हे आरटीसी प्रोडक्ट आहे, रेडी टू कुक फॉर्म, कुकिंग साठी रेडी आहे तो प्रोडक्ट. मग तो आपण कुक करतो आणि मग तो खाल्ला जातो. मग आरटीसी फॉर्म मध्ये आपण एंडलेस प्रोडक्ट, सगळे भारतातले प्रोडक्ट्स आहेत ना ते आपण कन्वर्ट करू शकतो रेडी टू कुक प्रोडक्ट मध्ये. मग ते करू शकलो तर आपल्याला ऑपॉर्च्युनिटीज पण भरपूर प्रमाणात निर्माण होतात, करेक्ट. कारण आपण त्याच्यामध्ये युनिकनेस आणू शकतो, वेगळं पण आणू शकतो. मग हे नूडल्स आहेत, बरोबर. तसंच तुम्ही बघा, असे आपल्याला खायला पण खूप आवडतात. ओके, नूडल्स आणि वेगवेगळे फ्लेवर्स आहेत त्याच्यामध्ये. त्याचबरोबर हा सूप आहे बघा, टोमॅटो सूप आहे, किती टेस्टी दिसतोय, बरोबर. नीट बघाल ना तर आपल्या जिभेला लगेच लाळ सुटेल, लगेच आपल्याला भूक लागायला सुरुवात होईल. आता सूपचा बिझनेस पण बघाल ना, इन्स्टंट सूप, रेडी टू कुक, आरटीसी इन्स्टंट सूप जे आहेत हे पण 7,000 कोटीचा भारतामध्ये बिझनेस आहे, 7,000 crores. फक्त हे दोन प्रोडक्ट आपण कंबाईन केले, नूडल्स आणि सूप, तर 17,000 कोटीचा बिझनेस होतो. आपण त्यामधलं फक्त 1% जरी मार्केट पकडलं ना, 1%च फक्त, तरी आपल्यासाठी तो बऱ्याच मोठ्या प्रमाणात बिझनेस होऊ शकतो, बरोबर. आपल्याला 1%च फक्त मार्केट मिळवायचं तर आपल्यासाठी खूप मोठा बिझनेस होईल. मग सूप्स मध्ये पण तुम्ही बघा, टोमॅटो सूप आहे, नंतर क्लिअर सूप आहे, मंचॉर सूप आहे, स्वीटकॉर्न सूप आहेत, असे वेगवेगळ्या प्रकारचे आपण सूप्स बनवू शकतो, ते ऑलरेडी मिळतात आपल्याला. त्याचबरोबर आपण त्याच्यामध्ये ना हेल्थ सूप्स वरती काम करू शकतो. मग डायबिटीज वाल्यांसाठी वेगळं सूप आपण डेव्हलप करू शकतो, नंतर ब्लड प्रेशर वाल्यांसाठी वेगळं सूप देऊ शकतो, बरं. आजारी असतात लोक, त्यांच्यासाठी वेगळे सूप देऊ शकतो आपण.
हेल्थ, ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी वेगळे सूप देऊ शकतो, ज्यांना वजन वाढवायचं आहे त्यांच्यासाठी आपण इन्स्टंट सूप बनवून देऊ शकतो. असे वेगवेगळ्या ऍप्लिकेशन प्रमाणे आपण जे जिथे अजूनही इतर कस्टमर, इतर अजून कॉम्पिटिटर कोण नाहीये तिथे आपण काम करू शकतो, ते इन्स्टंट रेडी टू कुक फॉर्म मध्ये करू शकतो. हे सगळे इम्पोर्टेड प्रोडक्ट्स आहेत, बरोबर. तसंच मग भारतीय प्रोडक्ट बघाल तर हा पण तुमच्या आवडीचा पदार्थ आहे. ओके, पोहे आहेत, बरोबर. मग हे पोहे पण आपण इन्स्टंट फॉर्म मध्ये कस्टमर्सना देऊ शकतो. लोकांनी फक्त पाणी ऍड करायचं, गरम केलं की त्यांचे पोहे तयार होतात, किंवा गरम पाणी त्याने उकळायचं, आपल्या प्रीमिक्स मध्ये मिक्स करायचं, त्यांचे इन्स्टंट पोहे तयार होऊन जातील, बरोबर. मग हे पोह्यामधले तुम्ही सगळे इन्ग्रेडियंट जे आहेत ना हे आपण डिहायड्रेट करू शकतो, बरोबर. तुम्ही बघा आता नेस्लेवाले मॅगीचं पण आता इन्स्टंट पोह्यामध्ये एंटर केलं. आता ते पण भारतातले प्रोडक्ट घेऊन आता एंटर करायला लागले, महाराष्ट्रीयन प्रोडक्ट आहेत आणि ते पोह्यामध्ये एंटर केलं. मग आपण पण एंटर करू शकतो, आपल्या पण स्कोप आहे याच्यामध्ये. हे तर आपलं घरगुती प्रोडक्ट आहे, महाराष्ट्रामधला तर एकदम घरोघरी प्रत्येक घरी बनणारा प्रोडक्ट आहे. तो बनवून आपण भारतभर जगभर आपण हा प्रोडक्ट सप्लाय करू शकतो इन्स्टंट फॉर्म मध्ये, डिहायड्रेशनच्या प्रोसेसने. लोकांनी फक्त पाणी ऍड करायचं, गरम केलं की त्यांचं पोहे तयार होते. त्याचबरोबर मग हा उपमा आहे, बरोबर. मग उपमा पण आपण इन्स्टंट फॉर्म मध्ये कस्टमरना देऊ शकतो. लोकांनी फक्त पाणी ऍड करायचं, गरम केलं की त्यांचा उपमा तयार होईल. उपमा बरोबर ह्या चटण्या पण आहेत, वेगवेगळ्या बाजूला दिलेल्या ज्या चटण्या आहेत त्या पण आपण इन्स्टंट फॉर्म मध्ये कस्टमरना करून देऊ शकतो. त्यांनी फक्त पाणी ऍड केलं की त्यांची चटणी तयार होईल. मग उपमा मध्ये पण बरेच व्हरायटीज आहेत, बरेच वेगवेगळ्या प्रकारचे उपमा आहेत, ते आपण करू शकतो आणि कस्टमर्सना आपण सप्लाय करू शकतो. ओके, तर मग इन्स्टंट उपमा आपण देऊ शकतो. त्याचबरोबर आता हा प्रोडक्ट बघा, हा महाराष्ट्रामधला एकदम पॉप्युलर प्रोडक्ट, सगळ्यांना आवडणारा. आता विचार करा बघा, हे कशी तरी आलेली आहे. ओके, मिसळ आहे ना हा प्रोडक्ट, मिसळ. तर लिंबू पण दिलाय बघा त्याच्यावर. तर लिंबू तुम्ही तो हातात घ्या आणि असं पिळा त्याच्यावरती, किती टेस्टी लागतो, बरं. लगेच जिभेवरती लाळ येते ना एकदम. तर हा एवढा अट्रॅक्टिव्ह, एवढा टेस्टी प्रोडक्ट. तुम्ही बघा मध्ये मिसळ, मुंबईचे एक मिसळवाले आहेत ना हॉटेल, आस्वाद मिसळ, त्यांना इंटरनॅशनल अवॉर्ड मिळाला बेस्ट स्नॅक प्रोडक्ट म्हणून. इंटरनॅशनल अवॉर्ड मिळाले. आपल्या भारतामध्ये इंटरनॅशनल बेस्ट प्रोडक्ट मिसळ हा बेस्ट प्रोडक्ट म्हणून, बेस्ट स्नॅक प्रोडक्ट म्हणून अवॉर्ड मिळालं. तर तसा हा प्रोडक्ट आपण, तुम्ही बघा, घरोघरी बनला जातो आणि प्रत्येक एरिया वाईज स्पेशालिटी वेगवेगळी होते. फॉर एक्झाम्पल मुंबई मिसळ वेगळी होते, कोल्हापुरी मिसळ वेगळी होते, पुणेरी मिसळ वेगळी होते, नाशिक मिसळ वेगळी होते. ओके, सावजी मिसळ वेगळी आहे. वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या एरियामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मिसळ होतात. त्या सगळ्या आपण इन्स्टंट रेडी टू कुक फॉर्म मध्ये आपण कस्टमर्सना देऊ शकतो. लोकांनी फक्त पाणी ऍड करायचं, गरम केलं की त्यांची मिसळ तयार होईल, बरोबर. मग हे मिसळ सारखे प्रोडक्ट पण आपण इन्स्टंट फॉर्म मध्ये कस्टमर्सना देऊ शकतो आणि वेगवेगळ्या रेंजचे आपण देऊ शकतो आपण त्याच्यामध्ये. ओके, तशी जे वेगवेगळ्या प्रकारची मिसळ आहे मग ती पण आपण करू शकतो. त्याबरोबर वेगळी तरीच आपण देऊ शकतो. ज्यांना तरी नको आहे त्यांना तरी नाही वापरणार, ज्यांना तरी पाहिजे ते तरी घेतील. ओके, तर मग असे मिसळ पाव खातील ते, तो पण एक आपल्याला, ती पण एक बिझनेस ऑपॉर्च्युनिटी आहे. तसंच तुम्ही बघा, हे आपले महाराष्ट्रीयन पदार्थ दाखवलेले तुम्हाला. आता हे हा नॉर्थ इंडियन प्रोडक्ट, की पराठा. मग आलू पराठा आपण इन्स्टंट रेडी टू कुक त्याचं प्रीमिक्स करून देऊ शकतो लोकांना. आलू पराठा, मेथी पराठा, पालक पराठा, मिक्स व्हेज पराठा, ओके, चिकन पराठा, मटन पराठा, असे व्हेज नॉन व्हेज पराठे आपण कस्टमर्सना बनवून देऊ शकतो. ओके, लोकांनी फक्त त्यांच्या रिक्वायरमेंट प्रमाणे, प्रत्येक घरोघरी थिकनेस वेगवेगळे आहे, त्या थिकनेस प्रमाणे पाणी मिक्स करून ते लाटतील आणि फ्राय करतील, त्याच्या पराठ्याची रेंज पूर्ण तयार होईल. हा नॉर्थ इंडियन प्रोडक्ट आहे, तो पण आपण इन्स्टंट फॉर्म मध्ये कस्टमर्सना बनवून देऊ शकतो. ओके, त्या पराठा तसंच आपण मग लोणच्याचं पण प्रीमिक्स आपण देऊ शकतो. मग पराठ्याचे वेगवेगळे रेंज आपण करून देऊ शकतो. त्याचबरोबर हे साऊथ इंडियन डिश बघा, इडली आहे. ओके, इडली, डोसा, उत्तप्पा. तुम्ही बघा ह्याचं बॅटर ना आधीपासून तयारी करायला लागते, बरीच मेहनत असते करायची. ओके, आदल्या दिवसापासून तयारी करा, नेक्स्ट डे ते फर्मेंट होणार आणि फर्मेंट झाल्यानंतर मग ते वेगवेगळे त्याचे आकार देऊन त्याला तो इडली किंवा डोसा किंवा उत्तप्पा वगैरे त्याचं बनवणार. आता हे इडलीचं बॅटर जे बनवलंय ना तेच आपण डिहायड्रेट करू शकतो. ते डिहायड्रेट केलं तर लोकांना इन्स्टंट इडली, इन्स्टंट डोसा, इन्स्टंट उत्तप्पा वगैरे ते करू शकतात. त्यांना आदल्या दिवसापासून तयारी करायची जरूरत नाही.
बरोबर. मग इडलीमध्येच आपण वेगवेगळ्या प्रकारच्या इडली पण देऊ शकतो आपण. मग पालक इडली, मेथी इडली असे वेगवेगळ्या इडलीचे प्रकार पण आपण देऊ शकतो इन्स्टंट फॉर्म मध्ये. ओके, आपण इडलीच आहे ना, अखंड इडलीच आपण डिहायड्रेट करू शकतो. अखंड इडलीच आपण डिहायड्रेट केली तर चांगली अशी क्रिस्पी लागते. ओके, ती परत आपण स्टीम केली ना तर ओरिजिनल इडली सारखी होते. मग हे इडली बरोबर आपण सांबार जो आहे तो आपली स्पेशालिटी करून आपण इन्स्टंट सांबार देऊ शकतो. लोकांनी पाणी ऍड केलं, गरम केलं की सांबार तयार होईल. तसंच चटणीचे प्रकार पण आपण इन्स्टंट फॉर्म मध्ये कस्टमरला देऊ शकतो. म्हणजे गरम करायची जरूरत नाही चटणीचं, फक्त पाणी मिक्स केलं ते त्यांची चटणी तयार होईल. ओके, मग हे साऊथ इंडियन पदार्थ पण आपण इन्स्टंट फॉर्म मध्ये कस्टमरला देऊ शकतो, इन्स्टंट रेडी टू कुक फॉर्म मध्ये. तसंच नॉनव्हेज खाणारे असतील तर त्यांच्यासाठी इन्स्टंट ऑमलेट आपण देऊ शकतो. आपली एक पार्टिसिपंट आहे, आपला ट्रेनिंग प्रोग्राम केल्यानंतर त्यांनी 5 प्रकारचे इन्स्टंट ऑमलेट बनवले. एक ऑमलेट मिक्स येलो आणि व्हाईट असलेलं मिक्स ऑमलेट त्यांनी बनवलं ते इन्स्टंट फॉर्म मध्ये. तसंच मग ते करायचं असेल आपण पाणी मिक्स करायचं, पाणी ऍड करायचं आणि ढवळून घ्यायचं आणि तव्यावरती फ्राय केलं की इन्स्टंट ऑमलेट तयार होतं. समोरच्याला ओळखताच येत नाही की इन्स्टंट पासून केलेलं आहे, एवढं ते चांगलं लागतं. बरोबर. मग त्यामुळे त्यांनी काय केलं, येल्लोचं ऑमलेट वेगळं केलंय, व्हाईटचं ऑमलेट वेगळं. जे हेल्थ कॉन्शियस असतात, ज्यांना कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम आहे ते फक्त व्हाईटचं ऑमलेट खातात, ज्यांना वेट गेन करायचंय ते येल्लोचं ऑमलेट खातात. ओके, तसे ते केलंय. तसंच त्यांनी व्हेजिटेरियन ऑमलेट केलंय आणि उपवासाचं ऑमलेट केलं. असे 5 प्रकारचे ऑमलेट करून ते मार्केटमध्ये त्यांनी आणले. तर तुम्ही बघा ह्याला पण स्कोप भरपूर आहे. मग आपण अंडर्स डिहायड्रेट करून मग त्यामध्ये कांदा डिहायड्रेट केलेला, कोथिंबीर डिहायड्रेट केलेलं सगळं वापरून आपण त्याचं प्रीमिक्स तयार करू शकतो ऑमलेट. ओके, तसंच मग दुपारचं जेवण, सकाळच्या ब्रेकफास्ट बद्दल बोललो, तसंच दुपारचं जेवण बघा. आता जेवणामधलं तुम्ही पदार्थ बघाल तर आपण चपाती जी आहे ना, चपाती जर डिहायड्रेट करायला गेलो तर ती खाकऱ्यासारखी, बरोबर, ते डिहायड्रेट प्रॉपर होणार नाही. मग त्यासाठी आपण पराठे बोललो की पराठे आपण वेगवेगळ्या प्रकारचे पराठे प्रीमिक्स आपण देऊ शकतो, सो दॅट लोक पटकन ते करू शकतात, 5 मिनिटात त्यांचे पराठे तयार होऊ शकतात. बरोबर. त्याचबरोबर हे जे जेवणाचे पदार्थ आहेत, मग आपण मसाले भात इन्स्टंट फॉर्म मध्ये देऊ शकतो. लोकांनी फक्त पाणी ऍड करायचं, त्यांनी स्टीम केलं की त्यांचा मसाले भात तयार होईल. नंतर मसाले भात आहे, पुलाव आहे, पुलाव ते करू शकतात इन्स्टंट फॉर्म मध्ये. तसं मग कोशिंबीर आहे, इन्स्टंट कोशिंबीर करू शकतात. मग भाज्या आहेत, मग छोलेची भाजी आहे, मेथीची भाजी आहे, पालकची भाजी आहे, हे इन्स्टंट फॉर्म मध्ये करू शकतो. बरोबर. मग लाल माठची भाजी आहे, शेपूची भाजी आहे, सगळे जे पदार्थ आहेत ना, सगळ्या भाज्या आहेत त्या सगळ्या इन्स्टंट फॉर्म मध्ये आपण कस्टमरला देऊ शकतो. त्यांनी फक्त पाणी ऍड केलं की त्यांची भाजी तयार. मग तुम्हाला थिक ग्रेव्ही पाहिजे तर थिक ग्रेव्हीची पण तुम्ही रेसिपी देऊ शकतात. पातळ भाजी पाहिजे तर पातळची पण देऊ शकतात. मग दाल फ्राय आहे, ओके, जिरा राईस आपण करू शकतो. तर जिरा राईस इन्स्टंट फॉर्म मध्ये केला, तसंच मग आपण दाल फ्राय करू शकतो. लोकांनी पाणी ऍड केलं, गरम केलं की त्यांचं दाल फ्राय रेडी होईल. बरोबर. मग राईस बरोबर दाल फ्राय पण होऊ शकतं. म्हणजे सगळे जे जेवणाचे दुपारचे जेवणाचे पदार्थ आहेत ते सगळे आपण करू शकतो. मग त्याबरोबर तुम्हाला स्वीट डिश पाहिजे असेल, मग श्रीखंड आपण डिहायड्रेट करू शकतो, इन्स्टंट श्रीखंड होऊ शकतो. लोकांनी पाणी मिक्स केलं तर श्रीखंड तयार होईल. बरोबर, श्रीखंड होते. बरोबर. मग कोशिंबीर होत आहेत आपल्या. त्याचबरोबर मग आपल्याला काही फ्राईड आयटम पाहिजे तर फ्राईड आयटम पण आपण करू शकतो. असे वेगवेगळे पदार्थ आपण इन्स्टंट रेडी टू कुक फॉर्म मध्ये कस्टमर्सना देऊ शकतो. जे सगळे दुपारचं जेवणाचं जे आहे ते सगळे पदार्थ आपण देऊ शकतो. त्याचबरोबर अजून स्वीट पाहिजे असेल तर इन्स्टंट गाजर हलवा आपण देऊ शकतो, इन्स्टंट दुधी हलवा देऊ शकतो, वेगवेगळ्या प्रकारची इन्स्टंट खीर देऊ शकतो. बरोबर. मग खीर, गाजर हलवा वगैरे सगळे हे स्वीट डिशेस पण तयार होते. तुम्ही बघा, आता हे झालं व्हेजिटेरियन डिशेस. त्याचबरोबर जे नॉनव्हेज खाणार आहेत त्यांच्यासाठी नॉनव्हेज पदार्थ पण आपण इन्स्टंट फॉर्म मध्ये करून देऊ शकतो. मग चिकनची ग्रेव्ही आहे, मग थिक ग्रेव्ही, पातळ ग्रेव्ही, मग मटणाची ग्रेव्ही आहे विथ मटन. ओके, मग मटन बिर्याणी आहे, मटन पुलाव आहे, हे सगळं आपण करू शकतो. मग फिश फ्राय आहे, फिशची ग्रेव्ही आहे, मग कोलंबीची ग्रेव्ही, कोलंबी भात आहे. असे वेगवेगळे प्रकार आपण इन्स्टंट फॉर्म मध्ये कस्टमर्सना देऊ शकतो, रेडी टू कुक फॉर्म मध्ये. बरोबर. आता हे व्हेज नॉनव्हेज एवढं आपण जेवलो ना तर आपल्याला ना खूप एवढं खाल्ल्यानंतर तरी पण ना आपल्याला डायजेशन साठी काहीतरी पाहिजे असते. मग आपल्याला काय पाहिजे तर छास किंवा मठ्ठा पाहिजे. मग आपण दही डिहायड्रेट करू शकतो. मग दही डिहायड्रेट करू शकतो तर मग त्याच्यापासून आपण इन्स्टंट मठ्ठा, इन्स्टंट छास बनवू शकतो. लोकांनी पाणी ऍड केलं की त्यांचं मठ्ठा तयार होईल. बरोबर.
ते केलं. मग आता दही डिहायड्रेट केलं तर मग इन्स्टंट लस्सी आपण करू शकतो. मग लस्सीमध्ये आपण वेगवेगळे प्रकार करू शकतो. मग मँगो लस्सी, स्ट्रॉबेरी लस्सी, ओके, पेरू लस्सी, चिकू लस्सी, असे वेगवेगळे फ्रुट्सचे लस्सी आपण, किंवा इन्स्टंट लस्सी अजून मार्केटमध्ये कुठेच नाही आहेत. हे एवढे पदार्थ तुम्हाला आता बोलतोय ना, मार्केटमध्ये नाहीच आहे ते पदार्थ. सगळं पूर्ण मार्केट ओपन आहे. तुम्ही आता एंटर केला तर तुमचं ब्रँड घेऊन तुम्ही मार्केटमध्ये एंटर करू शकतात आणि पूर्ण कॅप्चर करू शकतात मार्केट. कारण एवढं पोटेन्शियल आहे याच्यामध्ये. हे सगळे प्रोडक्ट व्हॅल्यू ऍडेड प्रोडक्ट्स आहेत, बरोबर. मग दही केल्यानंतर आपण लस्सी वगैरे आपण इन्स्टंट लस्सी करू शकतो. आता एवढं खाऊन पण ना आपल्याला एक पान खायचा मूड येतो, माहिती आहे ना, पान खायचा मूड येतो. मग आपण पान पण जे आहे ना, मग कलकत्ता पान, तुम्ही बघा अजूनही महिला, भारतामधल्या महिलांना पानवाल्याकडे जाऊन कलकत्ता मीठा पान देतो, ओके, बनारसी मीठा पान देतो, अजून पानवाल्याकडे जाऊन मागता येत नाही, बरोबर. अजूनही रजिस्टर, अजूनही बॅरियर आहे. तर मग आपण काय करू शकतो, पान, तेच पान, कलकत्ता पान, त्याच्यामधलं सगळं स्टफिंग वगैरे करून कट करून आपण डिहायड्रेट करू शकतो आणि इन्स्टंट पान आपण कस्टमरला देऊ शकतो. मार्केटमध्ये इन्स्टंट पान मिळतं, ते 1800 रुपये किलोने विकतात. मार्केटमध्ये तुम्ही चेक कराल ना, इन्स्टंट पान 1800 रुपये किलो. प्रोडक्शन कॉस्ट बघाल 200च्या आतच प्रोडक्शन कॉस्ट होते किलोची, आणि विकतायत किती, 1800 रुपये किलोने विकतायत. किती मार्जिन आहे बघ. तर नुसतं पानावरती जरी आपण फोकस केलं तरी आपल्याला एवढं मार्जिन मिळू शकतं, आणि आपण ऑल ओव्हर इंडिया किंवा ऑल ओव्हर वर्ल्ड पण आपण ते प्रोडक्ट आपण सप्लाय करू शकतो. हे झालं. मग एवढं खाल्लं आपण, पान पण खाल्लं, बरोबर. आणि आता दुपारची मग आपल्याला झोप येते, माहितीये ना, एवढं सगळं हेवी खाल्ल्यावरती झोप येते. मग झोप आल्यानंतर आता पाऊस पण पडतोय, पावसाळा सुरू झालेला आहे, बाहेर पाऊस पडतोय. संध्याकाळी उठल्यानंतर मग आपल्याला ना भजी किंवा असं स्नॅक्स खायचा मूड येतो. मग आपण काय करू शकतो, हे नॉनव्हेज आले, नंतर आपण इन्स्टंट बटाटवड्याचं जे स्टफिंग आहे ना, ते आपण इन्स्टंट फॉर्म मध्ये देऊ शकतो. लोकांनी पाणी मिक्स केलं, ते कोटिंग पण आपण त्यांना दिलं, त्यात पण पाणी मिक्स केलं, त्यांनी डीप केलं आणि फ्राय केलं, तर इन्स्टंट बटाटवडा होऊ शकतो त्यांचं, बरोबर. मग इन्स्टंट बटाटवड्या बरोबर इन्स्टंट समोसे पण होऊ शकतात, इन्स्टंट रेडी टू फ्राय, रेडी टू कुक, असे इन्स्टंट समोसा पण आपण करून देऊ शकतो. त्याचबरोबर भजी, मग कांदा भजी, पाऊस चांगला पडतोय बाहेर, मग कांदा भजी खायचा मूड आहे, बरोबर. मग इन्स्टंट कांदा भजी, पालक भजी, मेथी भजी, मूग भजी, असे 50 भजीचे प्रकार आपण कस्टमरला बनवून देऊ शकतो. 50 प्रकारचे आपण भजी देऊ शकतो इन्स्टंट रेडी टू कुक फॉर्म मध्ये. तुम्ही बघा अजून साध्या भजी सारख्या प्रोडक्ट मध्ये पण अजून कोणाच इन्स्टंट मध्ये नाहीये, कोणी नाहीये. आपल्याकडे एवढा स्कोप आहे, बरोबर. तर मग हे पण आपण प्रोडक्ट घेऊ शकतो. त्याचबरोबर आपल्याला भेळ वगैरे खायचा मूड असेल, भेळ किंवा चाट प्रोडक्ट्स असतात ना, आता कुरमुरे, त्या भेळचं बघाल ना, कुरमुरे, शेव आणि त्या पुऱ्या बिऱ्या सगळ्या रेडीच मिळतात. आपल्याला त्यातलं गोड चटणी आणि तिखट चटणी या दोघांचाच खेळ आहे, तर ते आपण इन्स्टंट फॉर्म मध्ये करू शकतो. मग सगळे चाट प्रोडक्ट्स पण आपण इन्स्टंट फॉर्म मध्ये कस्टमर्सना देऊ शकतो. हे झालं संध्याकाळचं स्नॅक्सचं झालं. मग आपण सकाळी मिसळ बोललो होती, संध्याकाळी पण मिसळ खाता येईल, ओके. तसं मग रात्री आपल्याला चायनीज खायचा मूड आहे, मग चायनीजचे सगळे पदार्थ, मोमोज पासून, मग फ्राईड राईस, नूडल्स, शेजवान सॉस, शेजवान चटणी, मंचुरियन, मंचा वगैरे सगळे जे प्रोडक्ट आहेत ना, व्हेज नॉन व्हेज, ते सगळे आपण इन्स्टंट कस्टमरला देऊ शकतो इन्स्टंट फॉर्म. म्हणून काय पोटेन्शियल काय तुम्ही बघाल तर सकाळच्या ब्रेकफास्ट पासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत सगळं एनिथिंग इन एव्हरीथिंग इज पॉसिबल इन्स्टंट फॉर्म मध्ये. इन्स्टंट केल्यामुळे काय होतं, त्याचं वजन कमी होतं, ट्रान्सपोर्टेशन इझी पडतं, म्हणून आपण जगभरात कुठेही पाठवू शकतो त्या, ओके. ओला फॉर्म असेल तर वेट वाढतं, पाण्याचं वेट वाढते आणि मग ट्रान्सपोर्टेशनला खूप डिफिकल्टीज येतात. ड्राय फॉर्म असलं तर आपल्याला ट्रान्सपोर्टेशन इझी पडतं. हे ऍडव्हान्टेजेस आहेत डिहायड्रेशनचे, ओके. तर आणि पण प्लस आपण काय क्लेम करतो की विदाउट एनी प्रिझर्वेटिव्ह, विदाउट एनी केमिकल्स आपण 6 ते 8 महिने शेल्फ लाईफ देतो. 6 ते 8 महिने आपण शेल्फ लाईफ देतो, कुठच्याही प्रिझर्वेटिव्ह, सगळं नॅचरल फॉर्म मध्ये कस्टमर्सना मिळणार, ओके, कुठचाच प्रिझर्वेटिव्ह न वापर. तर मग हे नूडल्स, तसंच मग बघा की ज्यांना रॉ मटेरियल, आता मी हे जे तुम्हाला आता पण ते डिस्कस केले ना प्रोडक्ट, हे प्रोडक्ट्स कसे होते की व्हॅल्यू एडेड प्रोडक्ट्स होते. हे व्हॅल्यू एडेड प्रोडक्ट्स होते की याच्यामध्ये आपण कमी क्वांटिटी केली तरी आपण चांगला सर्वाइव्ह होऊ शकतो. मग हा प्रोजेक्ट जे हे सगळे जे प्रोजेक्ट आहेत आता जे व्हॅल्यू एडेड प्रोडक्ट्स जे म्हणालो, ते आपण घरगुती स्वरूपात कुठच्याही सिटीमध्ये, मुंबईमध्ये, नाशिकमध्ये, पुण्यामध्ये,
नागपूरला, कुठेही आपण कुठच्याही सिटीमध्ये आपण हा प्रोजेक्ट सेटअप करू शकतो. घरगुती स्वरूपात पण हे प्रोजेक्ट आपण सेटअप करू शकतो, कारण ह्याच्यात मार्जिन चांगले मिळते. कमी क्वांटिटी गेली तरी चालेल. ओके, मग मार्जिन चांगले मिळत असल्यामुळे आपण टार्गेट, आपलं जे टार्गेट आहे महिन्याला किती इन्कम पाहिजे आपल्याला, तेवढं टार्गेट ओरिएंटेड आपण काम करू शकतो. हे सगळे व्हॅल्यू एडेड प्रोडक्ट मध्ये. पण ज्यांना ही जी इन्स्टंट फूड इंडस्ट्री आहे त्यांना रॉ मटेरियल मोठ्या प्रमाणात लागतं. मग तुम्ही जर शेतकरी असाल, शेतीच्या जवळपास राहणारे असाल, तर तुम्हाला रॉ मटेरियल सप्लायर व्हायचं, B2B करायचं तुम्हाला. ओके, बिझनेस टू बिझनेस करायचंय, तर मग ह्याच्या डिहायड्रेशन मध्ये आपण B2B पण करू शकतो. मग सगळे जे आपल्याकडे भाज्या ज्या आहेत, ओके, फॉर एक्झाम्पल आलं आहे, मग आल्यापासून आपण आल्याची पावडर केली, मग आल्याची पावडर करून आपण कस्टमर्सना सप्लाय करू शकतो. ओके, आल्याची पावडर बघाल तर 750 अमेझॉन मध्ये चेक करा, जिंजर पावडर कितीला मिळतो. काही कंपन्या ते 75 रुपीजला 100 ग्रॅम देत आहेत. 75 रुपीजला 100 ग्रॅम, 750 रुपये किलोनी विकतायत. काही कंपन्या 900 रुपये किलोनी विकतायत, बरोबर. आणि आल्याचं तुम्ही बघाल तर प्रोडक्शन कॉस्ट होऊन किती होते. तर मग आपण आल्याची पावडर करून कस्टमर्सना सप्लाय करू शकतो. मग कोणते कस्टमर्स आहेत, मग आयुर्वेदिक कंपनीज आहेत त्यांना आपण सप्लाय करू शकतो, फार्मास्युटिकल कंपनीज आहेत त्यांना आपण सप्लाय करू शकतो. तसं मग चहा बनवणाऱ्या कंपनीज आहेत त्यांना आल्याची पावडर बऱ्याच प्रमाणात लागते, त्यांना आपण सप्लाय करू शकतो, बरोबर. मग इन्स्टंट फूड इंडस्ट्री आहे, जे सूप्स वगैरे जे बनवत आहेत त्यांना आल्याची पावडर पेक्षा आल्याचे चिप्स लागतात, असे छोटे छोटे चौकोनी पीसेस केलेले डिहायड्रेट केलेले लागतात, तर त्यांना आपण ते चिप्स आपण सप्लाय करू शकतो आल्याचे. ओके, हे झालं लोकल मार्केट. तसं मग आपण एक्सपोर्ट मध्ये ह्या सगळ्या कंपनीजना B2B फॉर्म मध्ये बल्क मध्ये आपण सप्लाय करू शकतो. मग आल्यापासूनच आपण नुसतं आलं जर तुमच्या इथे उत्पादन होत असेल तर आल्यापासूनच आपण कमीत कमी 10 वेगवेगळे प्रोजेक्ट, प्रॉफिटेबल प्रोजेक्ट करू शकतो. मग ते कुठचे आहे, एक तर पावडर बनवून आपण सप्लाय करू शकतो, दुसरं आपण आलं सूप बनवू शकतो, जिंजर सूप आपण करून देऊ शकतो, नंतर आल्यापासून ऑइल एक्सट्रॅक्ट करून आपण सप्लाय करू शकतो. ओके, हे सगळे व्हॅल्यू एडेड प्रोडक्ट्स आहेत. नंतर मग जिंजर कुकीज आहेत ते बनवून सप्लाय करू शकतो. आल्या ओरिएंटेडच आपण बरेचसे प्रोडक्ट बनवून कस्टमर्सना देऊ शकतो. मग तुमच्याकडे जे रॉ मटेरियल अवेलेबल असेल त्या ओरिएंटेड पण आपण प्रोजेक्ट करू शकतो. एवढं फ्लेक्सिबल आहे. तसंच मग कांदा असेल तुमच्याकडे तर कांद्याचे फ्लेक्स करा, ते डिहायड्रेट करा, ते कस्टमरना सप्लाय करा. मग व्हाईट ऑनियन असेल तर व्हाईट ऑनियनचे फ्लेक्स द्या, रेड ऑनियन असेल तर रेड ऑनियनचे फ्लेक्स द्या, किंवा कस्टमरला पावडर पाहिजे असेल ऑनियनची, अशी पावडर करा तुम्ही आणि ऑनियनची पावडर सप्लाय करा. ओके, तर मग त्या ज्या मगाशी कंपनीज बोललो त्या सगळ्या कंपनीजना तुम्ही B2B फॉर्म मध्ये देऊ शकता. प्लस तुम्ही हॉटेल इंडस्ट्रीला पण सप्लाय करू शकता हेच प्रोडक्ट, बरोबर. आता बघा, तुम्हाला मी विचारलं नाही की महिन्याला तुम्हाला किती कमवायचंय. मागे एक सेमिनार होता ना, तिथे जास्त इंटरॅक्टिव्ह होतं आणि ऑफलाईन होतं, तर तिथे मी असाच एक प्रश्न विचारला की तुम्हाला महिन्याला किती कमवायचे. तर त्यामधली एक मुलगी उभी राहिली, ती बोलायला लागली, सर मला महिन्याला 1 लाख रुपये कमवायचे, पण कंडिशन्स आहेत. कंडिशन काय बोलते, तर ती बोलते मला 9 महिन्याची लहान मुलगी आहे, मग तिला बघावं लागतं, प्लस माझे सासू सासरे आजारी असतात त्यांनाही बघावं लागतं, म्हणून मी जॉब कुठे करून नोकरी करू शकत नाही, पण मला खूप इच्छा आहे की महिन्याला 1 लाख रुपये कमवायचे. आणि दुसरी कंडिशन काय म्हणते की जो काय बिझनेस करायचा आहे तिथं घरून करावा लागेल किंवा घराच्या जवळपास काय जागा घेऊन तिथे करावं लागेल. तिसरी कंडिशन काय म्हणते ती की माझ्याकडे स्वतःकडे फक्त 10,000 आहेत, मी आई वडिलांकडून आणि नवऱ्याकडून जमा करून 50,000पर्यंतच उभे करू शकतो, तरी पण ती बोलते मला 1 लाख रुपये महिन्याला करायचं खूप इंटरेस्ट आहे. मग तिने आपला डिहायड्रेशनचा कोर्स केला आणि तिने जो प्रोजेक्ट निवडला ना तो हा आहे, गव्हांकुर. गव्हाचं 7 दिवसाचं रोप असते ना, 7व्या दिवसाचं त्याची पावडर केली जाते. मग ती पावडर करते, ती 1 किलो दिवसाला पावडर बनवते. ती कितीला विकते तर 5,000 रुपये किलोनी विकते. 100 ग्रॅमची एक डबी 500 रुपयाला विकते. असे 10 डब्या रोजच्या ती सप्लाय करते. घरूनच बिझनेस कर, 50,000च्या आतच तिचा बिझनेस सेटअप झाला. ओके, आणि दिवसाला 4,000 रुपये प्रोडक्शन कॉस्ट बघाल. आता बघा तुम्ही, बघा हे गहू आहे ना, आपण प्रोडक्शन कॉस्टचा एक अंदाज घेऊया की गहू कितीला मिळतात मार्केटमध्ये. 30 रुपये, 35 रुपये, 40 रुपये किलोने वगैरे मिळतात. आपण 40 रुपये किलो पकडूया. जेव्हा आपण हे पेरतो ना, गव्हाला मोड आणून आपण जसं पेरतो, त्याचं 7 दिवसाचे जे रोप होतं, तर ते रोप जे आहे ना हे वजनाला वाढते, गव्हापेक्षा त्याचं वजन वाढते. पण आपण काय करूया कॅल्क्युलेशनसाठी, 1 किलोच गवत मिळेल असं पकडू. आपल्याला 1 किलो पावडर करायची असेल ना, तर आपल्याला 1 किलो गवतापासून 1 किलो पावडर, 10 किलो गवतापासून आपल्याला 1 किलो पावडर तयार होते. मग 10 किलोचे 40 रुपयाप्रमाणे किती होतील,
तर 400 रुपये रॉ मटेरियल कॉस्ट येईल. नंतर पॅकिंग डबी जी असते 100 ग्रॅमची व्हाईट कलरची जी डबी असते ती 6 रुपयाला आपल्याला मिळते 100 ग्रॅमची डबी. त्याच्यावरती अट्रॅक्टिव्ह लेबल बॉक्स बीस केलं आपण तर 10 रुपयाच्या वरती प्रोडक्ट पॅकिंगचं मटेरियलची कॉस्ट जाणार नाही. आपल्याला अशा 10 डब्या लागणार आहेत. मग 10 रुपये इंटू 10 तर 100 रुपये आपली पॅकिंगची कॉस्ट येते. मग रॉ मटेरियल 400 रुपये, पॅकिंगची 100 रुपये आणि ओव्हरहेड कॉस्ट इलेक्ट्रिसिटी खर्च, लेबरचा खर्च, हे सगळं लोनचा हप्ता वगैरे सगळं पकडून अजून 100-200 रुपयाच्या वरती काय जाणार नाही. मग 600 ते 700 रुपयामध्ये 1 किलो पावडर बनते. विकतायत कितीला तर 5000 रुपये किलोने. मार्जिन बघाल तर 4000 रुपयापेक्षा जास्त मार्जिन आहे. 4000 रुपयापेक्षा जास्त मार्जिन. 4000 रुपये जरी पकडले दिवसाला तर 25 दिवस काम केलं तर 1 लाख रुपये प्रॉफिट होईल. आता ह्या 1 किलो पावडर बनवण्यासाठी किती मोठा सेटअप लागणार आहे. छोट्या सेटअप मध्ये होऊन जाते. तुम्हाला 10 लाख रुपये कमवायचे असतील तर दिवसाला 10 किलो पावडर बनवा. तो पण छोट्या सेटअप मध्ये होऊ शकतो. बरोबर. मग तो पण प्रोजेक्ट आपण घेऊ शकतो. मग असे व्हॅल्युएटेड प्रोडक्ट घेतलेत ना तर त्याला पण मार्जिन चांगले. फॉर एक्झाम्पल जसा हा एक प्रोडक्ट सांगितला तुम्हाला. दुसरा प्रोडक्ट बघा, हे पण तुमच्या ओळखीचं आहे. शेवग्याची पानं. बरोबर. त्या शेवग्याच्या पानाची पावडर केली जाते. मोरिंगा लिव्स म्हणतात त्याला. ही पावडर तुम्ही बघा निसर्ग फ्री देतोय. ही पानं वगैरे निसर्ग फ्री देतोय. याची पावडर करतात आणि कितीला विकतात तर 3500 रुपये किलोने विकतात. काही कंपन्या ते 4000 रुपये किलोने विकतात. एक्सपोर्ट मार्केट पण खूप मोठं आहे. आता ह्याच्यात काय व्हॅल्यू एडिशन, ह्याच्यात फक्त पावडर करायची आणि सप्लाय करायची. ह्याच्यात काही दुसरं काही मिक्सिंग नाही करायचं. सेम पावडर जसं गव्हाणखोर बोललो तसेच. मग आपल्याला ह्याच्यातून शिकायला काय मिळतं की प्रोजेक्ट असा निवडा की मार्जिन चांगलं मिळेल, कमी क्वांटिटी केली त्याचं, सो दॅट तुमचं टार्गेट आहे ना ते लवकर अचीव्ह. ओके. तसंच मग तुम्हाला ह्याच्यात 2 भाग आहेत. जसं मी बोललो की व्हॅल्युएटेड प्रोडक्ट्स बनवा आणि कमी क्वांटिटी केली तरी चालेल, आपल्या मार्जिन चांगलं मिळतं. किंवा तुम्ही रॉ मटेरियल सप्लायर व्हायचं असेल, जसं कांद्याची पावडर, पालकची पावडर, मेथीची पावडर वगैरे करून विकायची असेल तुम्हाला तर तिथे इनिशियल इन्व्हेस्टमेंट मोठी होते. पण आपल्याला बल्क क्वांटिटीची रिक्वायरमेंट असते. पण वीकली 1 टन किंवा वीकली 4 टन वगैरे अशा रिक्वायरमेंट असतात. मग त्यासाठी आपल्याला मोठा सेटअप लागतो. इनिशियल इन्व्हेस्टमेंट आपली मोठी लागते. मग तुमची तयारी कशी आहे त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. हे सगळं आपण डिटेलमध्ये कोर्समध्ये कव्हर करणार आहोत की मशिनरी किती लागतील, कशा लागतील, ओके, इन्व्हेस्टमेंट कशी लागेल, ओके, ते इन्व्हेस्टमेंट फायनान्स कसं उभा करता येईल, असं सगळं आपण ते डिटेलमध्ये कोर्समध्ये कव्हर करणार आहोत. ओके. तर मग आपण डिहायड्रेशन हा जो कोर्स कंडक्ट करतो, उद्योग वर्धिनीचा आपला जो कोर्स आहे त्यामध्ये या सगळ्या प्रोजेक्ट बद्दल आपण डिस्कस करणार आहोत. आणि आपण कॉस्टिंग, जसं आपण एक वीट क्राफ्टचा जे व्हर्बली आपण एक कॉस्टिंग घेतलं तसं आपण डिटेलमध्ये कॉस्टिंग घेणार. ओके.